मध्ये जे सुरू होतं त्यांनी आता कुठेतरी प्रत्यक्ष रूप घेतलेलं आहे। अगदी त्यामुळे हे प्रत्यक्ष रूप तर आपण बघतोय सर। मात्र अमेरिका जर आपण एकूणच आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या वेगवेगळ्या घडामोडी बघितल्या आणि त्या सगळ्यामध्ये जेव्हा जेव्हा अमेरिका एंट्री करते तेव्हा अमेरिकेचा काहीतरी स्वार्थ निश्चित असतो। आताची जी परिस्थिती आहे, जे पाठबळ अमेरिका देताना दिसते इस्रायलला किंवा इस्रायलशी संबंधित असणाऱ्या देशांना, त्यामध्ये अमेरिकेचा नेमका स्वार्थ काय आहे? या दृष्टिकोनातून जर या घटनेकडे जर बघायचं असेल, या युद्धाकडे बघायचं असेल तर दोन गोष्टी नक्की आहेत। अमेरिका ही नेहमी लष्करी तळांच्या शोधामध्ये जगभरात काही ना काही ऍक्टिव्हिटी करत असते। गेली 10-15 वर्ष त्यांचा तालिबानच्या अफगाणिस्तानमध्ये तळ होता। तालिबानचं सरकार आलं, अमेरिकेतला अफगाणिस्तानमधला तळ पूर्णपणे त्यांना विड्रॉ करावा लागला त्यांच्या कराराप्रमाणे। आता ही संधी अमेरिकेला इराणमध्ये चालून आलेली आहे। ज्यावेळेस इराणमध्ये सत्ता परिवर्तन होईल, रेजा पहलवीच्या नावाने तिथे शहा सरकार पुन्हा स्थापन होईल, त्यावेळी मात्र अमेरिकेला इराणच्या नावाने एक नवीन तळ तिथे उभारता येईल। जसं व्हेनेझुएलामध्ये दक्षिण अमेरिकेमध्ये चीनचा वाढणारा इन्फ्लुएन्स बघून त्यांनी व्हेनेझुएलामध्ये आता तळ उभारण्याच्या किंवा ते सरकार चालवण्याच्या दृष्टीनेच्या हालचाली करतायत, तशाच हालचाली इराणमध्ये अमेरिका करेल आणि त्या निमित्ताने अमेरिकेला एक नवीन देशात आपला सैन्य स्थळ स्थापन करता येईल, ज्याच्यातून ते रशिया आणि चीन सारख्या आपल्या स्पर्धकांना तिथून नक्कीच आव्हान देऊ शकतात। अगदी सर, खरं तर हे जे युद्ध आपण बघतो आहोत त्याचे जगभरामध्ये काय पडसाद उमटतील असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रामुख्याने आपल्याला असं दिसतं की जे तेल आहे, तेल युद्ध याला म्हणता येईल, तेलाची जी मक्तेदारी आहे ती अमेरिकेला कुठेतरी हवी आहे अशा दृष्टिकोनामधून देखील याकडे बघितलं जात आहे। मात्र केवळ हे एकच उद्दिष्ट आहे की आणखी काही छुपे अजेंडे आहेत? नाही, हे एक उद्दिष्ट आहे। तुम्ही जर बघितलं तर व्हेनेझुएला सुद्धा एक तेल उत्पादक देश आहे, जो की नॉन मुस्लिम कंट्री म्हणून व्हेनेझुएलाकडे बघितलं जातं। तो देश असेल, इराण एक तेल उत्पादक देश आहे, परंतु आर्थिक बंधनांमुळे इराणचं तेल हे जागतिक मार्केटमध्ये जाण्यासाठी अनेक मर्यादा होत्या। त्यामुळे इराणवरती आक्रमण करून जर अमेरिका धार्जिनं सरकार जर तिथे आलं तर कदाचित इराण आणि व्हेनेझुएलाच्या माध्यमातून जे इस्लामिक सुन्नी कंट्रीजचं जे एक मक्तेदारी तेलाच्या व्यापारावरती आहे तिला कुठेतरी अमेरिकेला शह देता येईल, हा एक महत्त्वाचा हेतू। दुसरं, चीनचा जो वाढता प्रभाव आशिया खंडात आहे तो रोखण्यासाठी सुद्धा उद्या कदाचित असंही होऊ शकतं की इस्लामिक कंट्री अमेरिकेच्या विरोधात चीनशी जवळीक करू जर लागल्या तर अमेरिकेला एक स्वतःचा हक्काचा एक मित्र राष्ट्र तिथे लागेल, जो येणाऱ्या 10-12 वर्ष किमान इराणमध्ये नवीन सरकार जे अमेरिकेच्या सहकार्याने किंवा अमेरिकेच्या सहयोगाने जे चालणार असेल त्या दृष्टीने अमेरिकेला एक चांगला साथीदार आशिया खंडात मिळू शकतो। या दोन महत्त्वाच्या अजेंड्यावरतीच अमेरिका या युद्धामध्ये काम करते असं मला वाटतं। अगदी अनिकेत सर, खूप